आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. लोणावळ्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेलं भुशी धरण सततच्या पावसानं 90% भरलंय. पर्यटक आता भुशी धरण भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह अचानक जोरदार पावसानं हजेरी लावली. काही वेळातच संपूर्ण गावातले रस्ते जलमय झाले. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे घरांसह दुकानांमध्ये सुद्धा पाणी शिरलं. अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसात केडगाव येथील स्मशानभूमीच्या शेडवरती निलगिरीचं झाड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. हिंगोली आणि नांदेडला आज आणि उद्या 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. तर 17 जूनपासून 19 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. बऱ्याच दिवसांची उसंत घेतलेल्या पावसानं जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्यानुसार काही भागात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान मुंबईसह ठाणे भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. महाराष्ट्रात पावसानं जोर धरला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रेड अलर्ट जारी केलाय. तर पुणे, मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 11 झाडं उन्मळून पडली. अग्निशमन दलाकडून रस्त्यातून झाडं हटवण्याचं काम सुरू आहे. मावळमध्ये पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झालाय. वयोवृद्ध भाविकांना धक्के मारत गर्दीतनं वाट काढणाऱ्या व्हीआयपी वाहनांना श्री विठ्ठल मंदिर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आषाढी वारी नियोजनाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांची पंढरीमध्ये वर्दळ वाढली आहे. या व्हीआयपींच्या गाड्यांचे ताफे भाविक, रुग्णवाहिका, अग्निशमन या आदींना त्रासदायक ठरू लागल्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निर्णय घेतलाय. त्यामुळे वारकरी, भाविक आणि पंढरपूरकरांना वारी सुसह्य होणार आहे. संत तुकोबांची आषाढ वारी अवघ्या 4 दिवसांवर आली आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी तसंच शिळा मंदिरात गर्दी वाढायला लागली आहे. शेतातली कामं उरकून अनेक शेतकरी देहू आळंदीत वारीत सहभागी होत आहेत. साईबाबा समाधी मंदिरात 1000 हार, फुलं, गुच्छ, प्रसाद, शाल नेण्यास परवानगी आता देण्यात आली आहे. मात्र भाविकांनी खरेदी केलेल्या हार, फुलांची पावती प्रवेश करताना दाखवणं बंधनकारक असणार आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीनं व्हीआयपी दर्शन बंदीसोबतच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवली आहे. दर्शन रांगेची गती वाढली आहे. त्यामुळे आता दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरातच देवाचं पदस्पर्श दर्शन घेता येतंय. जळगावच्या पारोळा तालुक्यातील पिंपरी ते मोंढाळे दरम्यान बोरी नदीवरती पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय. आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. भुसावळमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणकर्ते संतोष थामेत यांची प्रकृती खालावली. मात्र मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत संतोष थामेत उपोषणावरती ठाम आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना होणारा त्रास तसंच संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होऊन विविध उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला. वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नांदेड, परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे 5 वाजता निघणार असल्यामुळे तिचं छत्रपती संभाजीनगर स्थानकावरचं आगमन उशिरा होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. 17 जिल्हा परिषदेचे 65 गट आणि जिल्ह्यातील 130 गणांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये ओबीसी आरक्षण देखील असेल. पुणे शहर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे झालेली 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन सलग दुसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण केली. ही मॅरेथॉन जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. त्यांच्या या यशामुळे पुणे शहर पोलीस दलाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवरती डौलानं फडकलाय. धाराशिवमध्ये बहिणीची छेड काढली म्हणून जाब विचारणाऱ्या तरुणाच्या हत्येतील आरोपी 1 महिन्यानंतर मोकाटच आहे. हत्येतील आरोपींना तत्काळ अटक करून फाशी देण्याच्या मागणीसाठी वडार समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
एटीएम केंद्र नसलेल्या ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना दिव्यांगांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार एनेबल पेमेंट सिस्टमद्वारे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं ही सुविधा त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे. पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथे निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेने यासाठी 28 मे पासून सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला यावेळी चांगला प्रतिसाद मिळालाय. यात आखाती देश आणि स्पेनमधील एकेका कंपनीसह एकूण 21 कंपन्यांनी प्रकल्पासाठी स्वारस्य दाखवत निविदापूर्व बैठकीला हजेरी लावली. मलबार हिल परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाची संरक्षक भिंत 25 मे रोजी मुसळधार पावसात कोसळली होती. पालिकेच्या डी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली असून ही भिंत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतलाय. पावसाळ्यात मुंबईतील रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नयेत यासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडनं महत्त्वाचं पाऊल उचललंय. पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरती पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी MRVCनं व्यापक पूर निवारण मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हवामानातल्या बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्यानं होणारी वाढ चिंतेचा विषय ठरली आहे. तर डेंग्यूवरती प्रभावी आणि कमी दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे संशोधन करण्यात येणार आहे. यासाठी सिरमतर्फे ड्रग्ज फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिशिएटिव्ह या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी शहर स्वच्छतेवरती भर दिलाय. महानगरपालिकेकडून शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांना सहभागी करून स्वच्छ शहर ठेवण्यासाठी स्वच्छ पुणे अभियान राबवलं जाणार आहे. शहर स्वच्छ ठेवताना प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. राज्य सरकारनं मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गट आणि गणरचनेचा कार्यक्रम जाहीर केलाय. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट आणि 146 गण निश्चित केलेत. नवीन गटरचनेत 5 तालुक्यामध्ये प्रत्येकी एका गटाची वाढ करण्यात आली आहे. तर हवेली तालुक्यात गटांची संख्या 13 होती ती 7 कमी झाली आहे. पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं कितीही जनजागृती केली तरी देखील थकबाकी असलेले करदाते कर भरण्यास टाळाटाळ करतायत. शहरातील 76,688 मालमत्ताधारकांकडे तब्बल 498 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे या थकबाकीदार मालमत्ताधारकांना 2025-26 या आर्थिक वर्षाच्या बिलासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठवण्यात आली आहे. हवामान खात्याला चकवा देत वेळेपूर्वीच राज्यासह मुंबईमध्ये मे महिन्याच्या शेवटी दाखल झालेला मान्सून त्यानंतर बेपत्ताच झाला होता. त्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते. त्यानंतर पावसानं कमबॅक करत मुंबईकरांना किंचित दिलासा दिलाय. गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणं अशक्य आहे. महाकाय मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केल्यास चेंगराचेंगरीचा धोका असल्याचं सांगत मोठ्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्याची परवानगी द्या अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने केली आहे. कांजूरमार्ग इथल्या डम्पिंग ग्राउंड 3 महिन्यात बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले असले तरी ते ग्राउंड बंद करता येणं शक्य नाही असं पुन्हा स्पष्ट झालंय. ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसल्यामुळे पेच कायम आहे. तर दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. राज्यात विजेचा पुरवठा करणारे महावितरण आता भांडूप आणि मुलुंड या 2 भागांसह मुंबईमध्ये वीज देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत वीज पुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरता महावितरणनं वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडलेत. त्यामुळे रुग्णांची संख्या 1914 वरती गेली आहे. तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झाली आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनामुळे 4 मृत्यू झाला. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली. तिथे असलेल्या प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे. ठाण्यातील शेळगावात बांधकाम क्षेत्रावरती 17 बेकायदा इमारती उभारण्यात आल्याप्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेच्या कारभारावरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. महापालिकेचा कारभार कायद्यानुसार होत आहे का असा थेट सवाल न्यायालयानं गरज पडल्यास पालिकेचे व्यवस्थापन वेगळ्या यंत्रणेद्वारे करावे लागेल असा इशाराही दिलाय. इस्रायलनं इराणमधील अणु ठिकाणांवरती हवाई हल्ले केल्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत एका दिवसात 10% वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल महागण्याची शक्यता वर्तवली जाते.
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात दिसून येतोय. सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून सोनं पुन्हा 1 लाखांच्या पार गेलंय. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं $50 वाढलंय. कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक निर्यातीबाबत धोरण ठरवण्यासाठी 23 वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा तदर्थ समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारनं 12 जून रोजी कांदा धोरण ठरवण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे. शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ साठवणं आणि शिजवणं ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे. त्याचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपाहारगृहांवरती कठोर कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. यूपीआय मंचाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीवरती कोणतेही मर्चंट डिस्काउंट रेट लागणार नाही असं स्पष्टीकरण वित्त मंत्रालयानं दिलंय. मंत्रालयानं म्हटलं की यूपीआय व्यवहारावरती एमडीआर वसूल केला जाणार असल्याचे दावे निराधार आहेत. नागपूर शहरात सुमारे 8,000 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करत हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. महाराष्ट्रात पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प या कराराअंतर्गत मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये 2026 पासून हेलिकॉप्टर उत्पादन सुरू करणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून मागील काही वर्षांपासून झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिलेत. 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक ते बदल केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करत अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणाला एक प्रकारे सहमती दर्शवली आहे. विमान बिघाडासंदर्भात आकडेवारीनुसार 2022 ते 2024 या कालावधीत देशभरात विविध कंपन्यांच्या विमानांमध्ये 1,426 फॉल्ट्स समोर आले. यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्यांच्या विमानात 313 फॉल्ट्स आढळलेत. यात एअर इंडियातील 220 आणि एअर इंडिया एक्सप्रेसमधील 93 फॉल्ट्सचा समावेश आहे. एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर या उद्योगावरती आता संकटाचे ढग साठायला सुरुवात झाली आहे. या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटल्यामुळे त्याचा फटका या उद्योगाला बसेल असं मत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत डीजीसीएसह विविध संस्था कार्यरत असतात. मात्र या संस्थांमधील सरासरी 35% अधिक जागा रिक्त आहेत. डीजीसीएमध्ये तर हा आकडा 48% आहे. त्यामुळे विद्यमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कामाचा मोठा ताण आहे. कराड तालुक्यातल्या उंबरज येथे लिफ्ट मागून 45 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून जबरदस्तीनं खिशातील मोबाईल आणि रोकड लंपास करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 6 तासात दोघांना अटक केली. छत्रपती संभाजीनगरच्या 70 पोलिसांच्या 2 पथकांनी एकाच वेळी 2 ठिकाणी छापा टाकला. चिश्तिया चौक आणि पडे गावात ही छापेमारी करण्यात आली. एकूण 76 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मिशन ॲडमिशन या मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 15 जूनपूर्वी शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पालिकेच्या 2100 शिक्षकांना हजर राहावं लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावरती भर दिलाय. सध्या महापालिकेच्या शाळांमधील 3,10,426 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षात ही संख्या 5 लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट शिक्षण विभागानं ठेवलंय. खासगी शाळांकडून होणारी आवाजवी शुल्कवाढ आणि त्याला विरोध करण्यासाठी 25% पालकांनी एकत्र येण्याची अट घातल्यामुळे पालकांची कोंडी होतीये. अवाजवी शुल्कवाढीबाबत एका पालकाची ही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा आजच्या स्पर्धेच्या काळात मागे पडतायत. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला जातो. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याचं चित्र असल्यामुळे पटसंख्या घटली आहे. यातच 35 शिक्षकांवरती सीईओनी निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा 15 जूनला होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील 25 केंद्रांवरती ही परीक्षा घेतली जाणार असून 12,848 विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा इथे समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. लाभार्थ्यांचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी गंभीर आरोप केला. योजनांसाठी काही एजंट गरिबांकडून पैसे खातात तर योजनांसाठी कागदांना महत्त्व असून कागदांची पूर्तता केल्यास योजनेचा लाभ मिळणार अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. जिल्हा नियोजन समितीची स्थगिती उठवण्याची मागणी केली. स्थगितीची तक्रार करणाऱ्या पत्रात आमदार राणा पाटील आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केला. त्यामुळे स्थगितीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. अहमदाबादमधील घटनेवरती राजकारण व्हायला नको, पण संजय राऊतांना राजकारण केल्याशिवाय जमत नाही अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली. हा अपघात कसा झाला याचा तपास आधी व्हायला हवा असं गुलाबराव पाटील म्हणाले. दुर्घटनेनंतर मोदींचा अमित शहांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र ज्या पद्धतीनं विरोधक बोलतात हे चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीचं गांभीर्य त्यांना कधी समजेल माहीत नाही. मात्र आता अकलेचे तारे तोडणाऱ्यांना काय बोलावं, अशा माणसांची कीव येते असा हल्ला बोल गिरीश महाजनांनी विरोधकांवर केला. मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचं वेळापत्रक राज्य सरकारनं तयार केलं. सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलंय. महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं प्रभाग रचना तयार करण्याचं वेळापत्रक पाठवलं असून त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पालिका हद्दीतील प्रभाग रचना 29 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाचा कारभार कागद विरहित करण्यासाठी ई कॅबिनेट प्रणाली सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. सर्व मंत्र्यांना ॲपल आयपॅड दिले जाणार होते. मात्र 50 आयपॅड पुरवठ्याची निविदा भरणाऱ्या कंपनींना आठवड्याभरात इतके आयपॅड पुरवता येणं शक्य नसल्याचं म्हटलंय. पुणे पालिकेत समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कराच्या विषयावरनं सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरलं. या भागात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसतानाही कर कसला गोळा करताय असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला विचारला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत घसरण होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये 14,300 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6,100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,54,000 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1,00,000 क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात सरासरी 1,600 रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1,100 रुपयांचा दर मिळाला. पैशांचा पाऊस पडण्याचा आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगरातील एका नावाजलेल्या हॉटेलमध्ये अघोरी पूजा करणाऱ्या आणि नोटा उधळणाऱ्या 3 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी 4 लाखात 3 कोटींचा पाऊस पडण्याचं आमिष दाखवलं होतं. या प्रकरणी उद्योजकांसह 2 भोंदूबाबांना अटक झाली आहे. धरण गावात 20 जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मंत्री गुलाबराव पाटलांसह भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. मावळमधील मंगळूर परिसरात बेकायदेशीर उत्खननावरती महसूल खात्यानं मोठी कारवाई केली. महसूल विभागाकडून 25 वाहनं जप्त करण्यात आली. राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनम इंदोरच्याच एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती अशी माहिती समोर आली आहे. इंदोरच्या हिराबाग कॉलनीत 26 मे ते 8 जून दरम्यान सोनम थांबली होती. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कांचन कुमारी उर्फ कमल कौर हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली. हत्येचा मास्टरमाइंड अमृतपाल सिंहचा शोध सुरू आहे. छत्तीसगडच्या सुकममधील काँग्रेस पक्षाचं कार्यालय ईडीनं ताब्यात घेतलंय. आरोपी माजी मंत्री कवासी लखमय्यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंगच्या पैशांनी हे कार्यालय बांधण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्वाल्हेरमध्ये दुमजली घराची भिंत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. घरमालकासह 2 जण जखमी झाले. हरियाणातील कुरुक्षेत्रात दारू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. हल्लेखोरानं व्यावसायिकावरती 13 राऊंड गोळीबार केला. हरियाणातील कर्नाल इंद्री रोडवरच्या शेतामध्ये एक जिवंत ग्रेनेड आढळला. पोलीस आणि एसटीएफ पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले. ग्रेनेड नष्ट करण्यात आला आणि पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेतलं. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये सायबर फ्रॉडच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आग्रामधील अनधिकृत कॉलनीवरती आग्रा विकास प्राधिकरणानं हातोडा चालवला. नक्षा पास न करताच 3000 चौरस मीटर क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं.